हॅलो फ्रेंड्स, आता या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 मधला 8वा प्रॉब्लेम करूया. हा आहे आपला प्रॉब्लेम. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर नेहमीप्रमाणे आपण लेफ्ट हँड साईड घेऊया. लेफ्ट हँड साईड आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपल्याला माहिती आहे सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा आहे आणि टॅन थिटा काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथे कॉस थिटा LCM आहे. कॉस थिटा LCM घेतल्यानंतर न्यूमरेटरमध्ये काय येईल, आता 1 प्लस साइन थिटा येईल. तर आता 1 मायनस साइन थिटाने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय करूया. तर 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. तर इथे आता A प्लस बी इंटू A मायनस बी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. त्यासाठी A स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. न्यूमरेटरमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा येईल. डिनॉमिनेटर ॲज इट इज कॉपी करूया आपण, कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. तर आता आपल्याला माहिती आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतं, कॉस स्क्वेअर थिटा असतं. कॉस स्क्वेअर थिटा डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आता इथे डिनॉमिनेटरमधला एक कॉस थिटा याच्यासोबत न्यूमरेटरच्या कॉस थिटासोबत कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरमध्ये एक कॉस थिटा तसंच राहील. तर कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. आता इथे पाहू शकता आपल्याला हेच पाहिजे, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, hence proved. तर मित्रांनो, I hope you must have understood this simple problem. We will meet again in the next video with another problem or concept. Till then, goodbye.